श्याम पाटील. आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज. पुनर्विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषीधन प्रदर्शनासाठी विचार उद्घाटन समारंभ रोजनी आपण सारे जमलेलो. या समारंभासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय श्री बबनरावजी काकडे प्रांत तोकूर, आपल्या राबिर्यावर तालुक्याचे भाग्य विधाते आपले लाडके आमदार माननीय अमोलदादा जावळेजी, यावरचे माजी आमदार आदरणीय रमेशदादा चौधरी, तारासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था पाल येथे संचालक माननीय श्री हेमंतजी शेवाळे, सातपुडा विकास मंडळ पालचे अध्यक्ष माननीय श्री अशोकजी झांबरे, सचिव माननीय श्री अजित पाटील, माननीय अरुणराज चौधरी, उपाध्यक्ष जनता शिक्षण मंडळ माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील, रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष माननीय श्री हरीशभाई गणवानी, माजी नगराध्यक्ष माननीय प्रल्हाद भाऊ कोंडे, माननीय श्री सुनीलजी कोंडे, डॉक्टर एस के चौधरी, उपाध्यक्ष तापी परिसर विद्यामंडळ, माननीय श्री नरशेठ चौधरी, चेअरमन तापी परिसर विद्यामंडळ, माननीय टी केसर, सचिव तापी परिसर विद्यामंडळ, माझे श्री नंदू बंगाळजी, सहसचिव तापी परिसर विद्यामंडळ, माननीय श्री शेखर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर या कार्यक्रमाला सातत्याने मदत मार्गदर्शन करणारे, कृषी विज्ञान केंद्रात देखील सहकार्य करणारे, मार्गदर्शन करणारे आपले कृषी विभागाचे अधिकारी माननीय श्री कुर्बानजी तडवी आणि मंचावर बसलेले सारे मान्यवर रोहिणीताई बसले आहेत. त्याचप्रमाणे परिसरातून आलेले सारे शेतकरी बांधव, कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करणारे आमचे शेतकरी बंधू भगिनी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर या भागातील सन्माननीय पत्रकार बांधव आणि कृषी निविष्ठाची विक्रेते करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या कंपन्या आणि त्या संस्था यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपलं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो. हे कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचं 4थं वर्ष आहे. ज्याला कृषीधन या नावाने संबोधलं गेलेलं आहे. हे प्रदर्शन केळी या पिकाला समर्पित करण्यात आलं आहे. या आयोजनासाठी मी कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांना प्रामुख्याने धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. आपला जळगाव जिल्हा केळीचा आगार मानला जातो. केळीचा सर्वाधिक उत्पादन करणारा आपला हा जिल्हा. विपरीत हवामानाशी संघर्ष करीत शेतकरी केळीचं उत्पादन घेतो आहे बरं, परंतु नवनवीन तंत्रज्ञान त्याचबरोबर सेंद्रिय शेती या सगळ्या गोष्टींची कास धरल्याशिवाय या पुढच्या काळात चांगल्या दर्जाची आणि किफायतशीर अशा प्रकारची शेती करणं कठीण आहे याची जाणीव ठेवून आमचे शेतकरी बंधू भगिनी या ठिकाणी वाटचाल करत असतात. भावाची अनिश्चितता, नैसर्गिक संकट, संघटित स्वरूपात विक्री नसल्यामुळे खर्च जास्त, उत्पन्न कमी अशी परिस्थिती बऱ्याचदा होते खरी, पण त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र करीत आहेत. केवळ केळीचं फळं विकून या पुढच्या काळात चालणार नाही, तर केळीच्या झाडाचा देखील पुरेपूर उपयोग झाला पाहिजे, पानांचा, खोडांचा, आणि त्याच्यातून प्रक्रिया करून एका बाजूला गॅस, दुसऱ्या बाजूला सेंद्रिय खत याची निर्मिती करण्याचं मोठ्या प्रमाणावरती प्रकल्प या पुढच्या काळात सुरू करणं गरजेचं आहे. त्यामुळे अमोलदादा, मी आपल्याला विनंती करणार आहे की ज्याप्रमाणे थायलंड आणि इतर देशांमध्ये केळीच्या झाडाच्या शिल्लक राहिलेल्या वस्तूंपासून सेंद्रिय खताच्या प्लेटलेट्स तयार केल्या जातात, ब्रिकेट्स तयार केल्या जातात, तशा प्रकारचा एखादा प्रकल्प आपल्याकडे आपण सुरू करण्याचा प्रयत्न करूया.
त्यासाठी सरकारला देखील विनंती करूया, कारण मोठ्या प्रमाणावरती हे काम करावं लागेल. त्याचबरोबर केळीपासून कंप्रेस्ड बायो नॅचरल गॅस तयार करण्याची देखील प्रक्रिया करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यामध्ये देखील आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाची मदत लागेल. तोही प्रयत्न आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. कच्च्या केळीपासून वेफर, स्वीट, रवा पावडर निर्माण होते. त्यासाठी आपल्या महिला उत्पादक गट जे आहेत आपल्या भागातले ते काम करतायत. पण ते मोठ्या प्रमाणावरती होणं, त्याचं उत्पादन होणं हे देखील गरजेचं आहे आणि त्याला देखील एक कमर्शियल प्रोडक्शन सिस्टीम त्यामध्ये निर्माण होणं आणि त्यातून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त फायदा मिळेल असं व्यवस्था करण्याची या पुढच्या काळातली गरज आहे. केळी नाशवंत पीक असल्यामुळे त्याला भाव कमी असला तरी ते विकावंच लागतं. त्यामुळे ते अधिक टिकून राहण्यासाठी शीतगृह उभारण्यासाठी प्रयत्न शासनाचे चालू आहेत. क्लस्टर, बनाना क्लस्टरची जी चाललेली प्रयत्न तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा आपल्याला सगळ्यांनी मिळून करावा लागेल. या प्रदर्शनात केळीपासून काही विविध खास पदार्थ करण्याची पाक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे. त्याद्वारे काही नवीन मार्ग सापडला तर शेतकऱ्याला 2 पैसे अधिक मिळू शकतील या दृष्टीने या स्पर्धेचं आयोजन केले गेलेले आहे. शेतकरी बांधवांनी एका पिकावर अवलंबून न राहता विविध प्रकारची पिकं घेतली पाहिजेत. त्या दृष्टीने फलशेती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी ICR पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री राजाराम चौधरी हे खास जुन्नरवरून या ठिकाणी आले. त्यांचा त्या क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळणारी आपल्या भाग्याची गोष्ट आहे. या प्रदर्शनात विविध उद्योग कंपन्या, कृषी गट, बचत गट सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 125 स्टॉल्स या ठिकाणी लागले आहेत. त्यातून शेतीसाठी आधुनिक तंत्राची माहिती आपणास निश्चितपणे घेता येईल. या पुढच्या काळात आपल्या पुढच्या पिढ्यांना शेतीशी जोडण्याची गरज आहे, कारण शेतीतून शाश्वत रोजगार मिळू शकेल. शेतीशी निगडीत अनेक व्यवसाय आहेत, त्याची कास आपल्याला धरावी लागेल. कारण शिक्षण घेऊन केवळ नोकऱ्या मिळणं याची काही पर्याय शिल्लक नाही आहे याची जाणीव सगळ्यांना झाली. मग अशी शेतकरी बांधव म्हणले देखील की ज्याप्रमाणे आपण ऑफिसमध्ये नोकरी करतो तशा प्रकारे निष्ठेने शेतीमध्ये देखील आपण शेतीत नोकरीच करतोय अशा प्रकारची भूमिका ठेवून त्या भावनेने सकाळी 8 ते 5 जर काम शेतीमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त काळ जर केलं तर निश्चितपणे चांगला प्रतिसाद शेतीकडून आर्थिकदृष्ट्या आणि सन्मानाच्या दृष्टीने मिळू शकेल यात काही शंका नाही. अडचणी तर येत राहतील निसर्गाच्या, बाजाराच्या, परंतु त्याच्यावर मात करून पुढे जाण्याची धडपड जी आपल्या शेतकरी बांधवांची आहे त्याला मी मनापासून सलाम करतो आणि हे सांगू इच्छितो की प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवून आपण सातत्याने प्रयत्न करत राहणं, प्रयोग करत राहणं आणि त्यातून पुढचे मार्ग काढत राहणं हीच मार्ग आपल्या शेतकरी बांधवांना आहे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आपण सगळ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं मी आवाहन आपल्याला सगळ्यांना करतो. कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन आपली शेती अधिक समृद्ध संपन्न बनवावी त्या दृष्टीने आपण सगळेजण हातात हात घालून पुढे वाटचाल करूया अशी शुभकामना मी या ठिकाणी प्रकट करतो. या ठिकाणी आग्रहपूर्वक ज्या सर्व पाहुण्यांना विकास मंडळ संचलित कृषी विकास KVK जे आहे याच्या संचलित हे जे कृषीधन 2026चा हा जो एक कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या कृषी विज्ञान केंद्राचे आणि संपूर्ण परिवाराचे मार्गदर्शक माजी आमदार आणि माझे मार्गदर्शक आदरणीय शिरीषदादा, आपल्या या वादावरचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशदादा, आपले प्रांताधिकारी आदरणीय टाकडे साहेब आहेत, कुर्बान तडवी साहेब आहेत आणि माझ्यासोबत उपस्थित सर्व शेतकरी बंधू-भगिनींनो, मध्ये रावेरला एक अत्यंत चांगला कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये अशाच प्रकारे सगळ्यांना कृषी सेवकने तो कार्यक्रम आयोजित केलेला होता. अत्यंत चांगला तो कार्यक्रम होता. त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक शेतकरी बंधू-भगिनींना पुरस्कार देण्यात आलेत. खूप चांगले लेक्चर्सही तिथे झालेत आणि त्याचाच असा एक कार्यक्रम आज फैजपूर येथे होतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या आयोजकांना मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो
कारण हे कार्यक्रम होणे गरजेचे असतात. कारण आज आपल्याकडे बरीच टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे बरंच रिसर्च आपल्याकडे होत आहे, बरीच तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, ते लॅबमध्ये आहे, ते लँडपर्यंत जमिनीपर्यंत पोहोचवण्याचं काम या शिबिर या समारंभांच्या निमित्ताने, या प्रदर्शनांच्या निमित्ताने होत असतं. त्यामुळे मी आयोजकाचे मनापासून पुनश्च अभिनंदन करतो. आणि खरोखर हा शेतकरी जो आहे हा फक्त उत्पादक न राहता हा उद्योजक बनला पाहिजे, ही काळाची गरज झाली आहे. आपण हे अनुभवतोय की क्लायमेट चेंजमुळे निसर्गामध्ये बरेच बदल होत आहेत. कधी न येणारा पाऊस येतोय, वादळ येत आहे. परवा आपण अनुभवलं, मागच्या 15 दिवसापूर्वी आपल्याकडे कधी वादळ येत नाही, जानेवारी महिन्यामध्ये. आता ते वादळ झालं आणि प्रचंड नुकसान आपण पाहिलं असेल तर हिरवाडी, मोरवाल आणि या संपूर्ण परिसरामध्ये जिन्सी असेल, सातपुड्याच्या पूर्ण या काठाशी प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे प्रचंड आपले रिस्कही वाढते आहेत. त्यामुळे रिस्क वाढते, रिस्क आपण मिटिगेट करण्याचा आपला प्रयत्न करतो विम्यांच्या माध्यमातून. त्यामुळे शेती करत असताना आपल्याला उत्पादकासोबत आपल्याला उद्योजक सुद्धा बनावं लागणार आहे. आता आज आपण जर बघितलं असेल तर इथं आमच्याकडे लाडक्या बहिणी आहेत, 84 लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहेत. आणि जर महिला शेतकरी जर आपण बघितल्या, किंबहुना वेगळे उद्योजक करणाऱ्या आपण महिला बघितल्या, तर 84 महिला आहेत टोटल या सगळ्या याच्यामध्ये. आणि आपण जर पुरुष बघितले तर 72 आहेत, मोजून बघा, 72 84 भेटतील तुम्हाला. म्हणजे आजही पाहिलं असेल तर आपल्या बहिणीच शेती करतात. मी दादांना तेच म्हटलं, दादा असंच आहे का की महिलाच खरोखर शेती करतात? आपण बघितलं असेल की खरोखर या बहिणीच शेती करत असतात. आणि त्यानिमित्तानं आपण बघतोय की अनेक महिला उद्योजक सुद्धा पुढे येत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम सुरू आहे. आपण बघितलं काही आहेत नेत्याच्या आहेत ज्यांनी मशरूमची शेती केली आहे, काही आहेत त्यांनी आंब्याकोडीची शेती केली आहे, काही आहेत त्यांनी ड्रॅगन फ्रूट आणि पेरूची शेती केली आहे, त्यांनी नवीन उत्पादनं कशी आणले पाहिजे याची शेती केली आहे. असे नवीन अशा अत्यंत चांगल्या ह्या उद्योजकांना, शेतीमध्ये चांगलं काम करणाऱ्यांना आज या निमित्ताने पुरस्कार दिला जातो. काकडे साहेब म्हटलेत की सेन्सर्स, IoT आहे, ड्रोन आहे, सॅटेलाईट इमेजेस आहेत, हे सगळ्याचा उपयोग सटाण्यामध्ये आहे. काकडे साहेब यावामध्ये खूप पुढे आपण. कारण आपण बघितलं असेल तर परवा मी ऐरवाडीला जात होतो, मोरवाल गावाच्या बाजूला गेलो, अबोड्याच्या पुढे गेलो आणि शेतं फिरत असताना मी डॉक्टर पंडित बसलेत त्यांच्या शेतावर गेलो. आणि ज्या प्रकारचं ऑटोमेटेशन केलेलं होतं, त्यांना अबोडा धरणातून पूर्ण पाणी आणलं होतं, एका मोठ्या टँकमध्ये पाणी साठवलं होतं, तिथून जे फर्टिगेशन जे करायचं आहे ते ऑटोमॅटिक सगळं पूर्ण त्यांनी हे बसवलेलं होतं. कैलास भाऊ पण होते. असं अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या सरकारचे शेतकरी सुद्धा टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्याकडे करतात. मला असं वाटतं की अनेक युवक शेतकऱ्यांनी या टेक्नॉलॉजीचा जर वेळेत उपयोग केला तर आपण सुद्धा कधी मागे राहणार नाही. आणि आपला शेतकरीचा सदन आहे आणि आपला शेतकरी तसा अत्यंत संयमी सुद्धा आहे. यावर शेतकरी अत्यंत संयमी सुद्धा शेतकरी आहे. नुकसान झालं तरी आपण कधी कधी सहन करून घेतो, कारण आपला संयम हा आपला स्वभाव आहे. मला असं वाटतं की प्रदर्शन होणं खूप गरजेचं आहे. थोडं मी बराचसा विचार करतो बोललं काय पाहिजे या कृषी प्रदर्शनाच्या याच्यामध्ये. कारण जे नॉलेज ह्या व्यासपीठावरच्या लोकांकडे आहे, व्यासपीठाच्या सगळ्या मान्यवरांकडे आहे, त्यापेक्षा जास्त नॉलेज आपल्या समोरच्या बसणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींकडे आहे. शेतीमधलं प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्याकडे आहे. बघा कुठलंही जे नवीन रिसर्च काय झालं, नवीन टेक्नॉलॉजी जी पहिल्यांदा व्यासपीठ आहे त्याच्याने आपल्याकडे आलेली असते. कुठे यावर राहतो कुठे जा, नवीन टेक्नॉलॉजी आपली आलेली आहे. असं अत्यंत चांगलं आपल्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनी आहेत. भुसावळमध्ये मी पाहिलं, भुसावळमध्ये पण खूप चांगली शेती करणारे आपल्याकडे सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत. आणि या निमित्ताने या कार्यक्रमाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो, आयोजकांना शुभेच्छा देतो आणि शेतकरी बंधू भगिनींना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. असं नवीन नवीन रिसर्च करत राहा. फक्त नवीन युवा उद्योजक आपल्या पुढे आले पाहिजेत. आपण शेतीसोबत राजकारण येत राहा, पण राजकारण लिमिटेड करा आणि शेती जास्त करा. ही या निमित्ताने माझ्या युवा शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे. पुण्याच्या मला आयोजकांनी इथं बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय किसान. अमोल दादा, रमेश दादा, तडवी साहेब, शेवाळे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, ज्यांच्याकरता खास हा कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे सर्व शेतकरी बंधू भगिनी, पत्रकार बांधव, सर्व कृषी विभागाचे आणि इतर सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बांधव. पाटील सरांनी थोड्या वेळापूर्वी आपल्याला आपल्या भागात पिकणाऱ्या केळीची आकडेवारी म्हणजे क्षेत्राची आकडेवारी या ठिकाणी सांगितली. मोठ्या प्रमाणामध्ये केळी हे पीक आपल्याकडे घेतलं जातं. मी बऱ्याचदा असं म्हणतो गमतीनं दादा की आपल्याकडं दोनच पिकं आहेत, एक आहे नवी केळी आणि दुसरी जुनी केळी.
म्हणजे कुठेही बघितलं तर एक तर नवी केळी दिसते किंवा मग जुनी केळी दिसते. आमच्या भागामध्ये समजा आपण बघितलं आजूबाजूला तर 3 किंवा 4ही पिकं, वेगवेगळी पिकं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. पण इकडं मात्र केळी हे प्रामुख्यानं पीक घेतलं जातं. काही प्रमाणामध्ये आता हळद काही ठिकाणी घेतली जाते, ती दिसायला लागलेली आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं. पण इकडं दादा मी ट्रक भरून किंवा ट्रॅक्टर भरून हळदीचं पीक घेणारी मंडळी बघितली, पण त्या अर्थाने पिवळं झालेला माणूस काही इकडं मला बघायला मिळाला नाही. कारण समंजसपणा हा मला वाटतं आपल्या भागाचा स्थायी भाव आहे. पाटील सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, माहिती दिली. सगळ्याच क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि शेती क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. खूप आधुनिक प्रयोग शेती क्षेत्रामध्ये केले जात आहेत. त्याच्यामध्ये AI हा एक शब्द आपल्याला अलीकडे ऐकायला मिळतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. तर तिचा देखील वापर शेती क्षेत्रामध्ये येवाना सुरू झालेला आहे. उपग्रह ज्याला आपण सॅटेलाइट म्हणतो त्याचा वापर, GPS टेक्नॉलॉजी, त्यानंतर हवामान जे आहे त्याच्याकरता ऑटोमॅटिक जी हवामानाचं मोजमाप करणारी यंत्र आहेत ती यंत्र त्या ठिकाणी वापरली जात आहेत. ड्रोनचा देखील वापर त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि या संदर्भातलं संशोधन कृषी विद्यापीठं आणि आपली पालची जी संस्था आहे कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत सातत्यानं हे संशोधन केलं जातं आणि हे सगळे तंत्रज्ञान जे आहे ते शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ह्या अशा कार्यक्रमामधून निश्चितपणानं हे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं. या ठिकाणी शेतीच्या मशागतीची जी काही वेगवेगळी पद्धती आहे, त्याच्यामध्ये यंत्रसामुग्री आहे, त्याच्यामध्ये संशोधन केलं जातं. ते संशोधन आपल्यापर्यंत येतं. त्यानंतर बियाणे आहेत, खतं आहेत, त्याच्यामधलं संशोधन देखील आपल्यापर्यंत या ठिकाणी येतं. आणि निश्चितच ह्या अशा कार्यक्रमामधून शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती जाते. मी सटाण्यालाही प्रांत म्हणून याच्या आधी काम केलं. सटाण्यामध्ये देखील खूप आधुनिक पद्धतीनं शेती करणारे शेतकरी मला म्हणजे भेटले. 1-2 शेतांमध्ये मी जाऊन प्रत्यक्ष बघितलं तर त्या ठिकाणी सगळं ऑटोमेशन केलेलं आहे. म्हणजे विहिरीवर जी मोटर लावलेली आहे ती ऑटोमॅटिक आहे, तिला प्रोग्रामिंग केलेलं आहे. जमिनीमध्ये शेतात सेन्सर्स लावलेले आहेत आणि त्या सेन्सरच्या माध्यमातून जमिनीतली आर्द्रता, ओल एका विशिष्ट प्रमाणात कमी झाली की ऑटोमॅटिक ती मोटर जी आहे ती सुरू होते. मोटर सुरू करावी लागत नाही. त्यानंतर जी खतं द्यायची आहेत पिकांना ती विद्राव्य पद्धतीने दिली जातात. वेगवेगळ्या टँक्समध्ये ते ठेवली जातात आणि कॉम्प्युटरमध्ये कोणतं खत किती प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे त्याचं प्रोग्रामिंग त्या ठिकाणी केलं जातं आणि ती खतं त्या जमिनीला पिकांना दिली जातात. तर अशा पद्धतीने खूप चांगले प्रयोग या ठिकाणी आपल्याकडे सुरू आहेत. तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपल्याकडं जी प्रगतशील शेती केली जाते ती अशीच यापुढे केली जाईल, आणखी चांगल्या पद्धतीने केली जाईल अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत, LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत, LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. संपर्क करा विलास पाटील 7558881156 किंवा सागर पाटील 8398391178. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.